नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी पार्ट 20. मागील भागात, हा तुमचा स्वार्थ नाही तर प्रेम आहे. त्या प्रेमाने चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ नये म्हणून तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करत आहात. जेव्हा त्यांना सत्य समजेल त्या तुमच्यावर प्रेम करायला लागतील तेव्हा सगळं ठीक होईल. नका मनाला लावून घेऊ, रघु त्याला समजावत होता. त्यावर युवराजने त्याला एक मिठी मारली आणि फ्रेश व्हायला निघून गेला. आता पुढे. देवा, या सगळ्यांचा गुंता लवकर सोडव. गीताताई एकदा बऱ्या झाल्या आणि त्यांनी सगळ्यांना वीरच्या विरोधात सगळं सांगितलं की भैयासाहेब आणि वहिनी जवळ येतील, त्यांचं प्रेम फुलेल, रघु मनात म्हणाला आणि तिथून निघून गेला. युवी आणि रघु खाली हॉलमध्ये बसून बोलत होते. त्यांच्यासोबत अजून 2 व्यक्ती बसलेल्या होत्या. स्पर्श तयार होऊन पायऱ्या उतरत खाली येत होती. भैयासाहेब, रघुने स्पर्शकडे पाहून युवीला तिकडे बघ असं खुणावलं. युवराजने लगेच पाठीमागे मान करत तिला पाहिलं. तिला पाहून तो लगेच जागेवर उठून उभा राहिला. तिथे हजर असलेले सगळे स्पर्शला एकटक पाहत होते. ती दिसतच होती इतकी सुंदर. रेड कलरची साडी, त्यावर त्याच कलरचं फुल वर्क ब्लाऊज, मोकळे केस, कानात साडीवर मॅचिंग झुमके, कपाळावर लाल स्टोनची बिंदी, डोळ्यात काजळाची बारीक लकेर, त्यामुळे अगोदरच निळे गहिरे असणारे तिचे ते डोळे काजळाने अधिकच सुंदर दिसत होते. ओठांवर रेड न्यूड लिपस्टिक, गळ्यात एक सुंदर डायमंड नेकलेस आणि त्यावर काल मंदिरात युवीने तिच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा, त्यात मोत्यांचे कंगण होते. असा नववधू शृंगार करून स्पर्श पायऱ्या उतरत युवीकडे बघत येत होती. युवी तिला बघून पुरता फ्लॅट झाला होता. त्याने आत्तापर्यंत बऱ्याच सुंदर मुली पाहिल्या होत्या, पण स्पर्शची बात काही औरच होती. तिचे ते निळे गहिरे पाणीदार डोळे तिला इतरांपासून वेगळे करायचे. देवाने खूप वेळ लावून तिला घडवलं असणार म्हणून असं मूर्तिमंत सौंदर्य स्पर्शला लाभलं होतं. ती युवीजवळ येऊन उभी राहिली. तो तिला पाहून गालात हसला, पण तिने लगेच नाक मुरडलं. मिस्टर जहागीरदार, प्रोसेस सुरू करूया का? मॅरेज रजिस्टर म्हणाला. हो, युवी भानावर येत म्हणाला. कम. युवीने तिच्या समोर हात धरला, पण तिने काही त्याच्या हातात हात दिला नाही. ती त्याला इग्नोर करून समोर सोफ्यावर जाऊन बसली. खूप तिखट आहे हां? रघु युवीच्या कानात हळूच पुटपुटला. खूपच. युवराजसुद्धा केसातून हात फिरवत म्हणाला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला. तुम्ही दोघांनी इथे यावर साईन करा. मॅरेज रजिस्ट्रार त्यांच्यापुढे काही पेपर्स ठेवत म्हणाला. हो. युवीने पेन घेऊन अगोदर साईन केलं आणि मग पेन स्पर्शकडे दिला. स्पर्शला आता हे सगळं पाहून रडू येत होतं. तिचे डोळे भरून आले होते. कोणत्याही क्षणी तिच्या डोळ्यातून पाणी खाली टपकेल असं वाटत होतं. युवीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं. खरं तर त्याने तिला दिलासा देण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवला होता, पण तिचा गैरसमज झाला आणि तिने रागाने त्याचा हात झटकून त्याच्या हातातील पेन घेतली आणि त्याच्या बाजूला त्याच पेपर्सवर सह्या केल्या. रिंग रजिस्टर म्हणाला. ह्या घ्या. रघुने 2 सुंदर प्लॅटिनम डायमंड रिंग त्यांच्या समोर ठेवल्या. युवीने रिंग हातात घेतली आणि स्पर्शकडे पाहिलं. तिने त्याच्याकडे न पाहताच तिचा हात समोर केला. तिथं अगोदरच वीरने घातलेली रिंग होती. युवीने ती रिंग काढून टाकली आणि मग त्याची रिंग हळूच आत सरकवली. सगळ्यांनी त्यावर टाळ्या वाजवल्या. वहिनी, आता तुम्ही, रघु म्हणाला. मग स्पर्शने रिंग घेऊन युवीच्या बोटात सरकवली. अभिनंदन मिस्टर अँड मिसेस युवराज जहागीरदार. रजिस्ट्रार टाळ्या वाजवून दोघांनाही अभिनंदन करत म्हणाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. सोबत असलेला वकीलसुद्धा त्या दोघांना विश करत होता. भैयासाहेब आणि वहिनीसाहेब, तुम्हाला तुमच्या लग्नाच्या खूप 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 शुभेच्छा. रघु खूप खुश होत होता. त्याने युवीला मिठी मारली. स्पर्श डोळ्यात पाणी आणून तिथून वर निघून गेली. तिला तसं बघून युवीला खूप वाईट वाटत होतं. त्याने रघुकडे बघितलं तर रघुने डोळ्यांनीच त्याला धीर दिला. मिस्टर जहागीरदार, हे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट. रजिस्ट्रार युवराजला म्हणाला. थँक्यू व्हेरी मच. युवी ते मॅरेज सर्टिफिकेट पाहत होता. विश यू ऑल द बेस्ट अँड व्हेरी हॅप्पी मॅरिड लाईफ. वकील खट्ट्याळ हसत म्हणाला. थँक्यू व्हेरी मच. युवीसुद्धा हसत होता. रघु. युवीने रघुला इशारा केला. हो. वकील साहेब या, मी तुम्हाला सोडतो, असं म्हणून रघु त्या दोघांना घेऊन जात होता.
ठीक आहे, आम्ही येतो, वकील म्हणाला आणि ते रघुसोबत निघून गेले. युवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तोही स्पर्शच्या मागे रूममध्ये गेला. ती बाल्कनीत उभी राहिली होती आणि समोर बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. युवी तिच्याजवळ येऊन उभा राहिला. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला कसंसच झालं. तुम्ही असं का केलं? स्पर्श समोर पाहत हळुवार म्हणाली. तुझ्यासाठी, युवी शांतपणे म्हणाला. माझ्यासाठी? स्पर्श न समजून. तुझ्यासाठी. वीर अजिबात तुझ्या लायक नाही. तो 1 नंबरचा नीच आणि पाताळ यंत्री माणूस आहे, म्हणून मी हे सगळं केलं, युवराज म्हणाला. ओ रिअली? आणि तुम्ही कसे आहात? स्पर्श त्याच्याकडे आता रोखून बघत म्हणाली. युवी शांत राहून तिच्या डोळ्यातील त्याच्यावर असणारा राग पाहत होता. बोला ना, आता गप्प का झालात? वीर माझ्या लायक नाही तर तुम्ही माझ्या लायक आहात हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला युवराज? स्पर्श त्याला रागाने म्हणाली. हे बघ स्पर्श, वीर अजिबात तुझ्यावर प्रेम करत नाही. इनफॅक्ट त्याला प्रेम काय असतं हेच माहीत नाही. युवी बोलत होता की तिने हात दाखवून त्याला मध्येच थांबवलं. वीर माझ्या लायक नाही. वीरला प्रेम काय असतं माहीत नाही. ठीक आहे, तुमचं तर माझ्यावर प्रेम आहे ना? तुम्हाला तर माहीत आहे प्रेम काय असतं. मग तुम्ही तुमच्या प्रेमाला कसं हर्ट करू शकता? मला किडनॅप करून हर्ट करून तुम्ही जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं, हेच तुमचं प्रेम युवराज? असं म्हणत स्पर्श आता रडायला लागली. स्पर्श, तू चुकीचा अर्थ घेते. मी हे सगळं तुझ्यासाठी केलं, तुझ्यावर असलेल्या प्रेमासाठी केलं. युवी तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन तिला समजावत होता. खोटं, सगळं खोटं. तुमचं जर माझ्यावर खरंच प्रेम असतं ना युवराज, तुम्ही माझ्या मनाचा विचार केला असता. माझ्याशी असं ब्लॅकमेल करून जबरदस्तीने लग्न नसतं केलं. आणि म्हणताय वीर माझ्या लायक नाही, त्याला प्रेम काय असतं माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे प्रेमाचा खरा अर्थ काय आहे? युवी शांत उभा तिचं ऐकत होता. तुम्ही म्हणताय ना की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. तुम्ही प्रेम करता माझ्यावर, खूप प्रेम करता. पण मी नाही करत तुमच्यावर प्रेम आणि कधीही करणार नाही. आय हेट यू युवराज, आय जस्ट हेट यू. असं म्हणत स्पर्श पळत बेडरूममध्ये निघून गेली आणि बेडवर उपडी झोपून उशी छातीशी धरून रडत होती. युवराजला आता खूप वाईट वाटत होतं. तिचं त्याच्यावर नाराज होणं साहजिकच होतं, पण तरीही तिने त्याला हेट यू म्हणल्यावर त्याच्या हृदयावर कुणीतरी चाकूने सपासप वार करत आहे आणि तो काहीही करू शकत नाही आहे असं त्याला वाटत होतं. युवी खिन्न मनाने परत तिच्या जवळ गेला. ती उशीला कवटाळून रडत होती. तिला तसं बघून आत्ताच्या आत्ता तिला सगळं खरं सांगावं असं त्याच्या मनालाही वाटलं होतं. पण त्यात अजून तिचा गैरसमज झाला असता. तिला वाटलं असतं हा वीरच्या विरोधात खोटं बोलत आहे, तिला मिळवण्यासाठी तो हे करत आहे. या विचाराने तो शांत बसला आणि तिला तसंच सोडून रूम बाहेर निघून आला. बाजूच्या रूममध्ये जाऊन त्याने सगळी रूम अस्ताव्यस्त केली. रघु पळत त्याच्या रूममध्ये आला. भैयासाहेब काय करताय? सांभाळा स्वतःला, रघु त्याला आवरत म्हणाला. शी हेट मी रघु, शी हेट मी. युवी त्याच्या गळ्याला पडून डोळ्यात पाणी आणून म्हणाला. भैयासाहेब, असं करून कसं चालेल? त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या. त्यांना जेव्हा तुमच्या भावना कळल्या तेव्हा त्या तुमच्यावर प्रेम करायला लागतील ना? रघु म्हणाला. खरंच रघु, असं होईल? युवी एखाद्या लहान मुलाप्रमाणे डोळे पुसत रघुला म्हणाला. हो मग, आणि त्या तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करतील. रघु म्हणाला. खरंच ना? युवी पुन्हा म्हणाला. अगदी खरं. आता सगळे विचार डोक्यातून काढून टाका. आपल्याला घरी जायचं आहे. तिथं सगळ्यांना काय उत्तरं द्यायची याचा विचार करा. बाबांचा फोन आला होता, तुमच्याबद्दल विचारत होते. आता आपल्याला इथून निघायला हवं. रघु त्याला समजावत म्हणाला. हो, तू तयारी कर, युवी म्हणाला. सगळी तयारी झाली आहे. आपलं चॉपर इथे आला आहे. रघु म्हणाला. गुड. युवी डोळे पुसत होता. भैयासाहेब, तुम्ही चॉपर का बोलावून घेतलं बरं? रघु म्हणाला. तुझ्या वहिनीसाहेबांचा काहीच भरोसा नाही. रात्री इथून पळून जात होती. तसं काही अजून केलं तर? आणि जागोजागी त्या वीरची माणसं असतील. मला अद्याप त्याला काही कळू द्यायचं नाही. त्याच्यासाठी मी एक मोठं सरप्राईज प्लॅन केला आहे. असं म्हणत युवी खुनशी हसला. जी. रघु हसत रूम बाहेर निघून गेला. रघु जाताच युवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि नंतर फोन काढून एक नंबर डायल केला. त्याने पीटरला फोन लावला होता. हॅलो पीटर, युवी म्हणाला. येस बॉस, पीटर फोनवर समोरून म्हणाला. ऑफिसमध्ये काही अडचण? युवराजने त्याला सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी फोन केला होता. नो बॉस, पीटर म्हणाला. गुड. राठोडवर लक्ष राहू द्या. त्याचा बिझनेसमधील प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेव. युवी पीटरला म्हणाला. येस बॉस, डोंट वरी. मी अगदी पूर्णपणे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
पीटर म्हणाला. त्यानंतर युवीने थोडंफार बोलून फोन कट केला आणि त्याच्या स्वीटहार्टला म्हणजे त्याच्या आजीला फोन लावला. हॅलो डार्लिंग, युवी म्हणाला. तू अजिबात माझ्याशी बोलायचं नाही, आजी लटक्या रागाने म्हणाली. का बरं, युवी म्हणाला. आज 5 दिवस झाले ना तुझा काही पत्ता आहे ना त्या रघूचा. जीवाला घोर लागून राहतो तुमचा, आजी म्हणाली. सॉरी, फोन करायला वेळ मिळाला नाही, युवी म्हणाला. युवी, आजी थोडं काळजीने म्हणाली. बोल ना, युवी म्हणाला. बाळा, काही झालंय का? तुझा आवाज असा विचित्र का येतोय? खरंच काही झालंय का? आजी म्हणाली. नाही आजी, डोंट वरी, काही झालेलं नाही आहे. आम्ही ठीक आहोत. एक बिझनेस मीटिंग होती म्हणून थोडा बिझी आहे, बस थोडंसं त्यामुळे टेन्शन आहे, युवी म्हणाला. नक्की ना बाळा, तू खरं बोलतोयस ना? आजी पुन्हा पुन्हा विचारत होती. होय ग बाई. बरं, मी इकडून येताना तुझ्यासाठी काय घेऊन येऊ सांग बरं, युवी विषय बदलत म्हणाला. तुझा आनंद. मला माहीत आहे तू सध्या गीतामुळे खूप परेशान आहेस, पण बाळा, तुझा कोमजलेला चेहरा बघून आम्हाला अजूनच वाईट वाटतं. आता या वयात तुम्हा मुलांना असं हरवलेलं पाहावत नाही, आजी भाऊक होत म्हणाली. डार्लिंग, नको इतकी काळजी करूस, मी ठीक आहे आणि मी उद्या परत येतोय, युवी म्हणाला. काळजी घे, आजी म्हणाली. युवीने फोन ठेवला. तुझी ही इच्छा मी लवकरच पूर्ण करेन. उद्या तुमच्यासाठी एक सुंदर गिफ्ट घेऊन येणार आहे, त्यामुळे थोडासा का होईना सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल, युवी मनात म्हणाला. चला, राणी सरकार काय करत आहेत बघायला हवं. युवी स्पर्शच्या रूममध्ये गेला. स्पर्श तशीच रडून गादीवर पडून होती. त्याच्या येण्याची चाहूल लागताच तिने पटकन डोळे गच्च मिटून घेतले. युवी तिच्या जवळ आला आणि बाजूला बसला. रडून रडून ती लाल झाली होती. तिचे अश्रू गालावरून खाली येत सुकून गेले होते. तिला तसं बघून त्याला कसंसच वाटलं. स्पर्श, युवी म्हणाला आणि इकडे त्याचा आवाज ऐकून स्पर्शची धडधड पुन्हा सुरू झाली, पण ती गपचूप तशीच पडून राहिली. स्पर्श, युवीने पुन्हा तिला आवाज दिला, पण ती त्याच्याशी काहीच बोलत नव्हती. स्पर्श, मला माहीत आहे तू जागी आहेस. संध्याकाळी आपल्याला मुंबईसाठी निघायचं आहे, तयार राहा, युवी असं म्हणून पुन्हा बाहेर निघून गेला. दार उघडून बंद होण्याचा आवाज ऐकून तिने डोळे उघडले आणि लगेच बेडवर उठून बसली. आपण मुंबईला जातोय हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल आली आणि तिचं ते अल्लड मन लगेच आनंदाने उड्या मारत होतं. मुंबईला गेल्यावर सगळं ठीक होईल. मी दादाला सगळं सांगेन, तो मला परत घरी घेऊन जाईन, स्पर्श मनात विचार करत होती. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 4 वाजता युवी आणि रघु मुंबईला निघण्यासाठी तयार होते. भैयासाहेब, तुम्ही वहिनीला घेऊन या, मी चॉपर इथे बोलावतो, रघु युवीला म्हणाला. ठीक आहे, युवी असं म्हणून स्पर्शच्या रूममध्ये गेला. ती मुंबईला जायचं म्हणून तिचं मस्त छान आवरून आरशासमोर उभी होती. युवी तिला बघत दारातच उभा राहिला. तिने आरशातून युवीकडे पाहिलं आणि त्याच्याकडे वळली. आता तिच्या चेहऱ्यावर त्याला बरंच फ्रेशनेस आणि समाधान दिसत होतं. तिला तसं बघून त्यालाही खूप छान वाटत होतं. रेडी, युवी तिला पाहून म्हणाला आणि तिने मानेनेच हो असं सांगितलं. कम, युवीने तिच्यासमोर हात केला. ती चालत त्याच्याकडे आली आणि नाक मुरडत त्याला इग्नोर करत पुढे निघून गेली. अवघड आहे, युवी केसातून हात फिरवत स्वतःलाच म्हणाला आणि गालात हसत तिच्या पाठी जात होता. युवी आणि स्पर्श बंगल्याबाहेर आले. त्यांना बघून ब्रुनो पळत त्यांच्याजवळ आला. स्पर्शने त्याला घाबरून पटकन युवीच्या हाताला पकडलं. ब्रुनो, युवी त्याच्या डोक्यावर हात नाताने गोंजारत त्याला प्रेम करत होता. ब्रुनो शेपूट हलवत त्यांच्या अवतीभोवती फिरत होता. स्पर्शला त्याची अजूनही खूप भीती वाटत होती. ती घाबरून युवीचा हात घट्ट पकडून उभी होती आणि त्याच्याकडे एकसारखं बघत होती. ब्रुनो गो, युवीने ब्रुनोला रघुकडे जाण्याचा इशारा केला. तसा ब्रुनो पळत रघुकडे निघून गेला. त्याला एवढं घाबरायची गरज नाही, तो काही वाघ नाही आहे जो तुला खाईल. रिलॅक्स, तो तुला काहीही करणार नाही, युवी म्हणाला. वाघ नाही, पण वाघापेक्षा काही कमीही नाही, स्पर्श ब्रुनोकडे बघत वैतागत म्हणाली आणि ते ऐकून युवराजला हसूच आलं. तिने डोळे बारीक करून पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. आपण मुंबईला जातोय ना, स्पर्श म्हणाली. येस, युवी म्हणाला. मग गाड्या कुठे आहेत? स्पर्श आजूबाजूला पाहत होती. आपण गाडीने नाही जाणार, युवी घड्याळात बघत म्हणाला. गाडीने नाही जाणार तर मग कशाने जाणार, स्पर्श म्हणाली. सी, असं म्हणत युवीने तिचा चेहरा थोडा वर केला आणि दुसऱ्या हाताने आकाशाकडे बोट केलं.
स्पर्श वर बघत आकाशात पाहत होती, पण तिला 2 मिनिटं काहीच दिसलं नाही. मग अचानक तिला आकाशात चॉपर घिरट्या मारताना दिसलं. त्याचा आवाजही खूप येत होता. चॉपर हळूहळू खाली उतरलं आणि बंगल्याच्या त्या मोठ्या यार्ड्समध्ये त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर स्थिर झालं. स्पर्श डोळे फाडून त्याच्याकडे अविश्वासाने बघत होती. कम, युवराज म्हणाला. तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण याने मुंबईला जाणार? स्पर्श डोळ्यांची फडफड करत त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली. राईट, युवी म्हणाला. नो, स्पर्श 2 पावले मागे जात म्हणाली. स्पर्श काही होणार नाही. कम, युवी म्हणाला. अजिबात नाही. स्पर्श असं म्हणून पळत परत बंगल्यात गेली. स्पर्श वेट, थांब. युवी तिच्या मागे पळाला. स्पर्श थांब प्लीज, युवी म्हणाला. मी अजिबात त्यात बसणार नाही, स्पर्श म्हणाली. पण का? युवी म्हणाला. का म्हणजे? मला भीती वाटते, स्पर्श म्हणाली. तू प्लेनमध्ये प्रवास केला नाहीस का कधी? युवी म्हणाला. केलाय, पण तरीही मी या अशा चॉपरमध्ये बसणार नाही, स्पर्श म्हणाली. डोंट वरी, मी असताना तुला काहीही होणार नाही. चल, आपल्याला खूप निघायचं आहे, उशीर होतोय, युवी म्हणाला. तुम्ही कार बोलवा, पण मी याने अजिबात मुंबईला जाणार नाही. आपण खाली पडलो म्हणजे? स्पर्श म्हणाली. काही होणार नाही, ट्रस्ट मी नेहमीच इथं जातो, युवी तिला समजावत म्हणाला. अजिबात नाही, तुमचा काय भरोसा? मला खाली फेकून दिलं तर? स्पर्श डोळे मोठे करून म्हणाली आणि हे ऐकून युवीने भुवया उंचावल्या. मी तुला राक्षस दिसतोय का जो तुला फेकून देईन? युवी तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. राक्षस नाही पण डेविल तर आहात ना. आय डोंट ट्रस्ट यू. मी अजिबात त्यात बसणार नाही, स्पर्श म्हणाली. नक्की? युवराज तिला घोरून बघत होता. 100%, स्पर्श हाताची घडी घालून ॲटिट्यूडने उभी राहिली. ओके देन, असं म्हणत युवीने डोळ्यावर गॉगल चढवला आणि शर्टच्या बाह्या फोल्ड केल्या. मग स्पर्शकडे जात त्याने तिला वर उचलून घेतलं. ती गोंधळून घाबरून हातपाय हलवत होती. तो तिला खांद्यावर टाकून बंगल्याच्या बाहेर येत होता. युवी सोडा मला प्लीज, स्पर्श त्याच्या पाठीवर तिच्या नाजूक हाताने मारत होती. आय एम सॉरी डार्लिंग, माझ्याकडे याखेरीज काहीच पर्याय नाही, युवी म्हणाला. त्यांना तसं येताना बघून रघुला खूपच हसायला येत होतं. त्याने पटकन त्याच्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटो क्लिक केले. ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अजी रह जाएंगे वीर और घरवाले देखते रह जाएंगे. रघु गाणं गुणगुणत त्यांचे फोटो क्लिक करत होता आणि सोबतच व्हिडिओसुद्धा बनवत होता. क्रमशः श्रोतेहो, कथेचा पुढील भाग आपण येणाऱ्या पुढील भागात पाहू. कथेचा आजचा भाग कसा वाटला तो मला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.